चाल पेटली, स्नेहाची स्नेहगर्जना गरजली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. सामान्य व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आद्विका जगन्नाथ नाईक आहे. आज मी लोकमान्य टिळकांविषयी 4 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांत ऐकून घ्यावे. लोकमान्य टिळक हे महान स्वातंत्र्य सैनिक व थोर समाजसुधारक होते. त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करून इंग्रजांना हादरवून सोडणारे म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांचे प्राथमिक शिक्षण चिखली या गावी झाले. 1866 या साली पुणे येथे आले. पुण्यात राहून त्यांची मॅट्रिक झाली. नंतर BA करून LLB केली. त्यांनी वकिलीचे शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज ऑफ बॉम्बे या महाविद्यालयामध्ये पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथे न्यू इंग्लिश हायस्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व फर्ग्युसन कॉलेज सुरू केले. त्यांनी लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावे म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली. अशा या राष्ट्रपुरुषाने 1 ऑगस्ट 1920 आपला देह ठेवला. एक झुंजार शिंपकार स्वराज्यासाठी लढले. निर्भय मनाचे रत्न लोकमान्य एकच होऊन गेले. अशा या महान देशभक्तास माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत.